रस्त्याने जाता जाता दिसली खूप सारी गर्दी. सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका उद्धव. तर आज सकाळी सकाळी लॅबला आल्या आल्या नित्य नियमाप्रमाणे आपल्या लॅबची सफाई करून घेतली. रस्त्यावरती खूपच धूळ असल्यामुळे ती लॅबमध्ये येत असते, म्हणून सफाई करणं खूप गरजेचं आहे. लॅबची साफसफाई झाल्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे आपण निघालो होतो स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये दर्शनासाठी. वाटेतच खंडोबाचं मंदिर लागलं, ते दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण पोहोचलो केंद्रामध्ये दर्शनासाठी. स्वामींच्या दर्शनाने एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, त्यामुळे मी दर गुरुवारी दर्शनासाठी येत असतो. तुम्ही या केंद्रामध्ये येत असाल तर कमेंट करा. काल संभाजीनगरला पाठवलेल्या सॅम्पलचे रिपोर्ट आलेले होते. सकाळपासून ते रिपोर्ट घेण्यासाठी पेशंटचा फोन येत होता. ते देण्यासाठी रस्त्याने निघलोच होतो, तर रस्त्यामध्ये दंडे हॉस्पिटल समोर खूप मोठी गर्दी दिसली. बघू तरी म्हटलं नेमकं काय गर्दी आहे. तर विषय असा होता की गंगापूरमध्ये आता नगरपालिकेचे इलेक्शन आल्यामुळे नवनवीन मुद्दे समोर येत आहे. त्याच्यामध्ये इथल्या रहिवाशांची समस्या अशी होती की रेग्युलरली नळाला पाणी वगैरे येत नाही, कधी येतं कधी नाही. जनतेला फक्त आश्वासनं दिली जातात, त्याच्यामुळे ते जरा त्रस्त होते, म्हणून तिथं गर्दी वगैरे झालेली होती. नंतर दुपारी आपल्या वायगावचे मित्र प्रणव मनाळ आले होते. ते म्हटले चला आता जेवायला जाऊ. मग आजच्या अन्नदाते स्वतः प्रणव मनाळ असल्यामुळे आम्ही म्हटलो चलो. भूक लागली होती, त्याच्यामुळे फॉर्म मध्ये बरंच खाऊन घेतलं. परंतु ऐन वेळेवर त्या अन्नदात्यांनी दिला धोका. ते म्हणले आता ज्याचे त्याचे पैसे देईन ते द्यायचे, काय करता मग आता, शेवटी द्यायलाच लागली. त्यानंतर आम्ही आलो राऊत हॉस्पिटलला. दुपारी निवांत बसल्यावरती माझ्या मनात कॅन्सरबद्दल थोड्या शंका कुशंका होत्या. त्या आकाश सरांना विचारलं, त्यांनी पण त्या सुंदरपणे माझ्या मनातली भीती आणि शंका दूर केल्या. त्यांनी सांगितलं की कॅन्सरपासून दूर राहायचं असेल तर व्यायाम करणं आणि योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. व्यसन जर करत असेल तर कॅन्सरची रिस्क 3 ते 4 पटीने वाढत असते, म्हणून कॅन्सर जर होऊन द्यायचं नसेल तर व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. तर कसा वाटला मित्रांनो आजचा आपला ब्लॉग, कमेंट करून सांगा. धन्यवाद.